नमस्कार मित्रांनो, मी या तुमच्या नवीन शिव सकाळमध्ये तुमचं स्वागत करते। मी आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी। प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शिवकालीन खेडे गाव म्हणून एक सुंदर म्युझियम तयार केलेला आहे। म्हणजे त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या घरांची रचना कशी असेल, आपले 12 बलुतेदारांचं छान घरं कशी असतील याचं सुंदर प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे। इथे एंट्री फी अगदी 100 रुपये आहे आणि त्या 100 रुपयात तुमचे पैसे वसूल होतील असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। आणि तुम्ही हळूहळू म्हणजे चालत हे संपूर्ण एक्सप्लोर करायचं असतं। आणि तिथे फोटो काढण्यासाठी म्हणजे सगळं लाईव्ह चाललेलं आहे। म्हणजे समजा जर बैलगाडी आहे तर बैलगाडी सुद्धा ती थोडीशी चालते। त्यानंतर चूल पेटलेली आहे तिथे। शिवाय आपलं ताक उसळायचं जे भांडं असतं तेही तिथे मस्तपैकी छान उसळू शकतो आपण ताक। म्हणजे बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी तिथे असं तुम्हाला स्वतःला करता येण्यासारखं आहे। म्हणजे ॲडव्हेंचर टाईप आहे ते, की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना हात लावू शकता। म्हणजे जातं आहे, जात्यावर तुम्ही जे काही तांदूळ गहू किंवा जे काही धान्याचं असेल सामग्री तुमच्याकडे ती करू शकताय। पुन्हा एक चटणी वाटण्यासाठी खलबत्ता असतो, तो त्यांच्या काळाचा खलबत्ता तिथे ठेवलेला आहे। आणि चूल ही पेटली होती, म्हणजे असं कुठेही हे नव्हतं। पुन्हा एक पारावर बसणारी माणसं असतात, ती कशी झाडाला टेकून बसतात ते म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे पूर्वीच्या काळातली आणि कसं त्यांचा घर प्रपंच चालवत असतील हे सगळं तुम्हाला अगदी छान एन्जॉय करता येईल। त्याने पाणी काढता येऊ शकतं इतपत ते चांगलं वर्किंग होत होतं। मग सोमलाही जरा बैठा वाटली, मग त्यांनी ते पाणी काढून आम्हाला दाखवलं। आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या की पाटलांचं घर कसं असेल, वाडा कसे असतील, पुन्हा देवाचे आम्ही छान ते पाहत आणि तिथे एक फीडबुक दिलं होतं की तुम्ही म्हणजे येणाऱ्या व्हिजिटर्सने जर एकदा पाहिलं आणि त्यांना हे पाहून शिवकालीन खेडं बघून कसं आहे तो अभिप्राय द्यायचा असतो, तो राजेशने दिला तिथे। आणि आम्ही हेवी ब्रेकफास्ट केला असल्यामुळे आम्ही तो पूर्ण छान मस्तपैकी पाहिलं। आणि त्या पायथ्याशीच छान म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन सगळे पदार्थ म्हणजे महाराष्ट्रीयन नाश्त्यापासून महाराष्ट्रीयन जेवणपासून सगळं मिळतं। आणि आम्ही ते नाश्ता करून आम्ही आलो होतो। आणि मग आता इथूनच आम्ही डायरेक्ट थेट म्हणजे इथून शिवकालीन खेड्यापासून महाबळेश्वर अगदी 26 किलोमीटरवर आहे हे आम्हाला कळलं। तर त्यामुळे आम्ही मग महाबळेश्वरला जाणार आणि महाबळेश्वरला निघालो। तर महाबळेश्वरचे म्हणजे वातावरणातलं इतकं अजून म्हणजे असं वाटतं की खरोखर महाबळेश्वर हिल स्टेशन आहे। पूर्ण वातावरणात संपूर्णतः टोटल चेंज होते। मग थोडं उजेड असल्यामुळे आम्ही म्हणजे अर्धी दुपार झाली होती आणि संध्याकाळच्या 8 आम्हाला वेना लेक आणि हॉर्स रायडिंग करायचं होतं। तर आम्ही वेना लेकला येऊन पोचलो आणि बरीचशी गर्दी होती। मग मी लाईन लावून रोप म्हणजे आपण स्वतः चालवायची। आणि घोडे पण बार्गेनिंग करायची काही गरज नाही। 200 रुपयापर्यंत छान एक घोडा आपण आपल्यासाठी घेऊन एक राऊंड मारून तो घोडा परत आणून सोडतो। तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तरी छान फोटोशूट करू शकता। पण आत्ता सध्या घोड्यांची इथे खूप गर्दी आहे, म्हणून मग मी पहिलं बोट रायडिंग करेल आणि मग म्हणजे काळोख व्हायच्या आधी हॉर्स रायडिंग नक्कीच करेल।
वेना लेकला पोहोचायच्या आधी आम्हाला वाटेत विल्सन पॉइंट लागला. म्हणजे आपल्याकडे 2 ते 3 दिवस, म्हणजे 2 दिवसात तुम्ही अख्खं महाबळेश्वर फिरू शकता. म्हणजे आज आमचे 3 पॉइंट झाले. म्हणजे शिवकालीन खेडं पाहिलं आम्ही, प्रतापगड पाहिला, आणि शिवाय विल्सन पॉइंट, वेना लेक आणि हॉर्स रायडिंग हे आम्ही त्या गोष्टी, म्हणजे 2 ॲडव्हेंचर, म्हणजे 3ही ॲडव्हेंचरच होतं. शिवकालीनचं पण एक म्हणजे चांगलं छान एक्सप्लोअर करू शकलो. त्यानंतर बोट्स रायडिंग आणि हॉर्स रायडिंग. पण विल्सन पॉइंटला सुद्धा इतका गारवा होता आणि धुकं अगदी आपल्या सोबतच चालत होतं, असा एक्सपिरियन्स होता. तर आजचा दिवस मी असा छान मजेत घालवला. आणि उद्याचा दिवस आपण महाबळेश्वरचे अजून साईट सीन करणार आहोत, तर ते आपण पाहू माझ्यासोबत. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या ट्रॅव्हल डायरीचा 5वा दिवस इथे संपतोय आणि उद्या नवीन ट्रॅव्हल डायरी 6 घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा उद्या रेडी असेल. तोपर्यंत छान रास, आयुष्याचा आनंद असा छोट्या छोट्या पिकनिकने, छोटे छोटे ॲडव्हेंचरने तुम्हीही घेत जा माझ्यासोबत. आणि नक्की तुम्हीही महाबळेश्वरला भेट द्या. माझा हॉर्स रायडिंगचा एक्सपिरियन्स ऑसम होता, मला खूप आवडलं. आता मी पुन्हा कधी कुठल्याही राईड्सला भीती माझ्या मनात राहणार नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक्सपिरियन्स शेअर करायला. बाय.